मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जळगाव जामोद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवून गावातील प्रत्येक घटक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतनं पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत एकूण 38 ग्रामपंचायतींना 10 ऑक्टोबरला आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतकडून समाज कल्याणचा 15% राखीव निधी हा मागासवर्गीय व्यक्तींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत बराच अनुशेष बाकी असल्याने ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात साहित्य पुरविणे आणि त्याचा वापर अभ्यासिकेसाठी करणे यासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पनेतून आणि त्याचे नियोजन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समितीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते तर सरपंच यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चावरा येथील महिला सरपंच शोभा तुकाराम इंगळे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रमेश नाईक, अरुण पारवे, रतन नाईक, देवा दामोदर, सुनील बोरदडे, स्वप्नील गवई, रवी जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष पवन पवार, गोपाल गिरी, अनिल आंबडकार, समाधान जाणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर तर आभार प्रदर्शन नियोजन सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे यांनी केले. प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा.